आज मी घेऊन आली आहे पौष्टिक, टेस्टी, चविष्ट अशी दुधी भोपळ्याचे थालीपीठ। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे दुधी भोपळा म्हटलं की कोणालाच हा आवडत नाही, पण एकदा तुम्ही ही दुधी भोपळ्याची थालीपीठ खाल्लीत ना, तर नेहमी नेहमी करून खाल इतकी मजेदार थालीपीठ होतात। मुलं पण अगदी आवडीने खातात, त्यांना कळतच नाही की यामध्ये दुधी भोपळा घातलेला आहे। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। मी सुनीता पराते आज घेऊन आली आहे दुधी भोपळ्याचे थालीपीठ। आता मी हा दुधी भोपळा घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून त्याच्यावरचे सालं काढून घेतलेला आहे व तो किसणीने किसून घेतलेला आहे व त्यातलं सगळं पाणी मीही काढून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये काही मसाले घालणार आहोत। सगळ्यात आधी आपण अर्धा चमचा ओवा हा हातावर क्रश करून घालायचा आहे, म्हणजे त्याचा स्वाद एकदमच छान येतो। त्यामध्ये 1.5 चमचा मी तीळ घातलेला आहे। त्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे। अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत। त्यानंतर 1 चमचे धने पावडर घातलेला आहे। त्यानंतर आपल्याला लाल मिरची पावडर ही आवडीनुसार घालायची आहे, जास्त तिखट कमी तिखट मुलं खातील इतपत आपल्याला तिखट घालायचं आहे। त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा घालून घेतलेली आहे। आणि त्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालणार आहोत व हे सगळं मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता मी 1 कप बेसन पीठ घालणार आहे। 1 कप बेसन पीठ घालणार आहोत। त्यामध्येच आपण 1 कप हे गव्हाचं पीठ घालणार आहोत आणि त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकून घेणार आहोत। आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं एकजीव करून घ्यायचे आहे, सगळे मसाले पावडर वगैरे सगळं काही एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला जर गरज लागली, जास्त कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया। आता छान हे सगळं मिक्स झालेलं आहे। आता ह्या मिश्रणाचे आपण एक छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत। मी इथे सगळ्या मिश्रणाचे असे गोळे तयार करून घेत आहे, तुम्ही बघू शकता। आत्ताच इतका छान वास येत आहे ह्या मिश्रणाचा। बघा इथे मी सगळे मिश्रणाचे गोळे तयार करून घेतलेले आहे। आता आपल्याला आपल्या पोलपाटावर एक छान असं सुती कापड असं ओलं करून घ्यायचं आहे व त्या कापडावर परत थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हाताला देखील पाणी लावून ते गोळा त्याच्यावर छान असा थापून घ्यायचा आहे। हाताला चिटकू नये म्हणून मधून मधून पाणी घेऊन थापून घ्यायचं आहे। आता इथे गॅसवर आपल्याला एक पॅन ठेवायचा आहे व पॅनवर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। बघा इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे पॅनला। आणि आपण हे तयार केलेलं थापलेलं थालीपीठ आहे ते आपल्याला अशा प्रकारे तव्यावर टाकून घ्यायचं आहे। थालीपीठाला मध्ये मध्ये छान असे बोटाने होल करून घ्यायचं आहे आणि आपण त्यामध्ये तेल टाकायचं आहे, जेणेकरून आतपर्यंत आपले थालीपीठ छान भाजले जाईल। तुम्ही बघू शकता। आता झाकून ठेवून त्याला छान एक वाफ काढून घ्यायची आहे। 2-3 मिनिटांनंतर लगेच थालीपीठ पलटवून घ्यायचं आहे। बघा किती छान झालेली आहे, वास पण इतका छान सुटलेला आहे। नंतर एका प्लेटमध्ये सर्व करायचं आहे। अशा प्रकारे मी हे थालीपीठ बनवून घेत आहे। तुम्हाला बोटाने शक्य नसेल तर कोणत्याही साह्याने, चमच्याच्या साह्याने वगैरे असे मध्ये मध्ये होल करून त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे।
छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। आता आपल्याला हे थालीपीठ पलटवून घ्यायचं आहे। बघा किती छान असा कलर पण आलेला आहे, मस्त असे छान भाजून निघालेले आहे, ते एकदम खरपूस भाजले जातात। आता हे सगळे आपल्याला एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचे आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। आणि आता हे थालीपीठ आपण टोमॅटो सॉस बरोबर किंवा आपली शेजवान चटणी आहे त्याच्याबरोबर सुद्धा देखील खाऊ शकतो। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। बघा इथे इतकी छान चव छान झालेली आहे, चविष्ट लागतात हे। तुम्ही दुसरी कोणतीही शेंगदाण्याची चटणी वगैरे करून देखील खाऊ शकतात। धन्यवाद।